2-3 रुपयाचे गोळ्या मागितले असत आणि मी ते त्याला दिले बोलला भवनला. तर तो काय होतं नेमकं कधी 8-9 वाजले की त्याला माझी आठवण येते. तो एखादा राजा कसा आपला राज दरबारामध्ये बसल्यावर त्याला जसे आमचे बबनराव असे राज दरबारामध्ये बसल्यासारखे, अरे गणेश तू मला तुझ्यावर एक राग आहे. मी चोट कशात रे बाबा, तू मला त्यावेळेस गोळ्या नव्हते शेकेंद्र याच्या असते मला मिटून टाकायचं तो मला फोन नको ते चॉकलेट पुढे गोळ्या मिटून टाकतो परत त्याचं बोलायचं काम नाही. आता का गोळ्या आता भांडण मिटलंय आमचं. अजून 1-2 किस्से सांगणार आहे तुम्हाला. बाकी काय मला भाषण एवढं जमत नाही, पण 2-3 किस्से सांगायचे ठरलं म्हणजे सतीश नगरकर आणि मी म्हणजे पहिल्यापासून जोडीदार आणि आमचा 6वीचा वर्ग होता. 6वीचा वर्ग होता आणि त्याच्यामध्ये आमच्या ताई म्हणजे प्रदर्शन भरावं लावायचा. त्याच्यामध्ये एखादा आपल्या नाही विलास जमजाडे देखावा सगळ्यात फास्ट असायचा. त्यानंतर सतीशचा माझा संध्याकाळी 6च्या नंतर प्लॅन होता. त्यात आम्ही काय करायचो, लास्टला दरवाजे लावायला आम्हीच असायचो. मग मध्ये गेल्यानंतर सतीश आम्ही त्या साईडच्या खिडक्या उघड्या ठेवायचो. उघड्या ठेवल्यानंतर आम्ही ते 8-9 देखावे असायचे. त्याच्यामध्ये आमचं काय थोडंसं जमदेमच असायचं. मग सतीशचा माझा संध्याकाळी 8 वाजता आम्ही रिटर्न यायचो. रिटर्न आल्यानंतर आम्ही तो देखावा आमचा तसंच ठेवायचो, समोरच्यांचा मोडून टाकायचो. काही तबाखुकीमध्ये त्याचा जास्त गेम करायचो. त्याची सोबत आमच्या सोबत होता तो. दुसऱ्या दिवशी तिला त्यांनी मॅडमला सांगून मॅडमने उठवलं आम्हाला. आम्हाला आपल्या वर्गामध्ये 2 बोके सतीश गणेश काय आम्हाला दोघांना पण दुसऱ्या दिवशी चांगला मार भेटला. ठीक झाले. आता 1-2 किस्से आणखी काय आठवता खूप, पण आता हा आणि सहकार्य करून सगळ्याचे हजर राहिले त्यांचं मनापासून आभार. आणि जे नाही राहिले ते थोडेसे आता विजय असतील, थोडेसे त्यांना पैसे कमवायची हवस आहे कोण आले नाही ते त्यांचे पण धन्यवाद असू द्या. ठीक आहे, माझे 2 शब्द संपवतो. यानंतर कविता बिराडे, नलिनी गडा, शिक्षक, इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणी, ज्यावेळेस शाळेमध्ये 15 ऑगस्ट 26 जानेवारी असायची त्यावेळेस सुरुवात याच पद्धतीने असायची. पहिलीपासून या शाळेत 7वीपर्यंत शिकलो. आपणा सर्वांच्या आठवणी ज्यावेळेस बोलतो आम्ही त्यावेळेस मी तकलीफ बोलताना नाही होते. मला ताईंनी घडवलं, सरांनी शिकवलं आणि आमचा पाया भक्कम करून घेतला. बोलण्यासारखं भरपूर आहे. हे जे नियोजन चालू होतं 2 महिन्यापासून आणि आज हा कार्यक्रम होतोय, निश्चितच आनंद वाटतोय या दिवशी. आणि हा कार्यक्रम